नमस्कार, मी MCGM गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची जी काही मेरिट लिस्ट आलेली आहे, जनरल मेरिट लिस्ट, ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जे काही पेपर दिल्यानंतर जे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे जे काही मार्क आलेले, त्यानंतर आता कट ऑफ किती लागणार, तर अपेक्षित कट ऑफ किती असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघा, कार्यकारी सहाय्यक पदाची 1846 पदाची जी काही जाहिरात निघालेली आहे, त्यामध्ये कोणकोणत्या कॅटेगरीनुसार किती किती जागा आहे ते बघूया आणि त्यानुसार कट ऑफ किती आहे ते सुद्धा बघूया. चला, येथे बघू शकता आपण की कॅटेगरीनुसार जागा कशा कशा दिलेल्या आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे फॉर्म आणि त्यांना अजूनसुद्धा आठवत नाही कोणकोणत्या कॅटेगरीनुसार किती किती जागा आहेत, त्यांसाठी इथ्यात बघून घ्या. अजासाठी 142 जागा आहे, अजसाठी 150 जागा आहे, विजासाठी 40, भज ब साठी 54, भज क साठी 39, भज ड साठी 38, विमा प्र साठी 46, इमावच्या म्हणजे सर्वात जास्त जागा आहे त्या आहे 452, आधुगच्या 185, त्यानंतर 600, मावच्या 185 आणि खुलाच्या 506. टोटल जागा आहे 1846. अशा प्रकारे टोटल जागा होतात. आता कट ऑफ किती असू शकतो, तर कट ऑफ संदर्भात बघा, इथे बघू शकता आपण जे काही ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहे, तर ओपनचा कट ऑफ जवळपास एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 175 ते 180च्या मधात लागू शकतो हा कट ऑफ. त्यानंतर OBCचा कट ऑफ 169 ते 176च्या मधामध्ये लागेल. त्यानंतर SCचा कट ऑफसुद्धा 168 ते 178च्या मधामध्ये लागेल. त्यानंतर STचा कट ऑफ हा बऱ्यापैकी खालीच लागत असतो, तो 150 ते 160 जनरल मेरिट मध्ये सांगू लागलो मी, जनरलचा हा कट ऑफ आहे. त्यानंतर EWSचा कट ऑफ असणार आहे 164 ते 175च्या मधामध्ये, म्हणजे याच्या दरम्यानच हा कट ऑफ असणार आहे. SCBCचा कट ऑफ हा 160 ते 167, SBCचा 163 ते 168 आणि VJ आणि NTच्या कॅटेगरीचा हा कट ऑफ थोडा जास्त लागेल, कारण की फॉर्मची संख्या आणि जे काही जागा आहेत त्या मानानं खूप कमी होतात, तर त्याचा कट ऑफ 170 ते 176च्या दरम्यान राहू शकतो. हे झालं जनरलच्या बाबतीत जनरल. आता आपण फिमेलच्या बाबतीत बघूया. तर फिमेलचा ओपनचा कट ऑफ लागू शकतो 170 ते 172, OBCचा कट ऑफ लागू शकतो हा 162 ते 175, SC फिमेलचा लागू शकतो 163 ते 171, ST फिमेलचा हा थोडा कमी लागणार आहे, तर 142 ते 150. हा कट ऑफ नियर अबाउट आहे, म्हणजे तुम्हाला हा कट ऑफना अंदाज येईल की याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होणार आहात की नाही. त्यानंतर EWSचा 162 ते 175, 173च्या मधामध्ये. त्यानंतर SCBCचा कट ऑफ हा 155 ते 163, SBCचा कट ऑफ हा 159 ते 168 आणि VJ NT 162 ते 170. त्यानंतर ऑर्फन आणि जे काही हँडिकॅप आहे त्यांचा कट ऑफ नियर अबाउट 150 प्लस असेल तर त्यांचं त्यामध्ये होऊन जाणार आहेत, 150 प्लस असेल तर. त्यानंतर बघा, हा कट ऑफ एवढा कमी लागेल असा अंदाज का वाटतो आहे, कारण की बघा, जे आता जी काही 7000 पदाची जी काही भरती निघालेली होती MPSC क्लर्कची, त्यामध्ये जर ऑर्डर आता BMC क्लर्कच्या अगोदर मिळाली MPSC क्लर्कच्या विद्यार्थ्यांना, तर बऱ्यापैकी विद्यार्थी तिकडे कमी होतील. जे काही मुंबई महानगरपालिकेमध्ये टॉपर आहेत, तर ते साहजिकच त्यातून घसरणे होईल आणि तो आकडा, जो मोठा आकडा आहे, तो त्यातून कमी होईल. त्यामुळे हा कट ऑफ एवढा तर लागू शकतो किंवा यापेक्षा एखाद्या वेळेस कमी होऊ शकतो, परंतु याच्यावर हा कट ऑफ जाणार नाही. कारण की बघा, ते विद्यार्थी जे काही आता दुसरीकडची तयारी करणार आहे, मुंबईला सोडून जे संभाजीनगर किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तयारी करणारे विद्यार्थी, ते इकडे येणार नाही, कारण की त्यांना बदली मिळणार नाही. जे टॉपर विद्यार्थी आहे त्यांना साहजिकच आहे MPSC क्लर्क मधून त्यांना निवड झाली असेल तर ते मुंबई महानगरपालिकेत जॉईन करणार नाहीत. परंतु जर मुंबई महानगरपालिकेची याची ऑर्डर MPSC क्लर्कच्या अगोदरला आली तर साहजिकच आहे याचा कट ऑफ
थोडा वाढण्याची शक्यता आहे, कारण की ते विद्यार्थी इकडे जॉईन करून घेतील. कारण की अजून तरी MPSC क्लर्कचा जो फायनल रिझल्ट आहे किंवा फायनल ऑर्डर आहे त्यांचे अजून तरी आलेले नाही. त्या मानाने आता ज्या प्रकारे हा रिझल्ट कधी लागतो त्याच्यावर सर्व डिपेंड करतं आहे. परंतु हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मार्क असेल या दरम्यान त्यांनी अपेक्षा ठेवणे साहजिकच आहे. त्यांनी अपेक्षित मार्क पडलेले आहे. आणि वेटिंगला सुद्धा काही विद्यार्थ्यांना बोलवले जातात का नाही याचीसुद्धा दखल घेतली जाणार, कारण की वेटिंग लिस्ट मुंबई महानगरपालिका लावत नाही. तर ह्यावेळेस काय करते ते सुद्धा बघण्यासारखं आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.